आजचा दिवस म्हणजे आनंदाने भरलेली एक सुंदर भेट आहे. कारण आज शाळेची घंटा नाही, वही पुस्तकाचा ताण नाही, तर आहे हसू, प्रवास, गाणी, मैत्री आणि आनंदाचा खजिना. आज आपण नुसतेच फिरायला निघालो नाही, तर इतिहासाच्या पावलांवर चालायला, कलेच्या रंगात न्हायला आणि निसर्गाच्या सानिध्यात शिकायला निघालो आहे. आज आपण जेथे आहोत ते ठिकाण हजारो वर्षाच्या कथा सांगणार आहे. तिथे दगड बोलतात, भिंती इतिहास सांगतात आणि शांततेतूनही मोठे संदेश मिळतात. अजिंठा लेणी ही महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यात वाघोरा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या आहेत. सर्वप्रथम मुलांनी जेवणाचा आस्वाद घेतला. सोबतच आम्ही सुद्धा आमचे जेवण उरकून घेतले. प्रवेशद्वाराजवळून जाताना अजिंठा लेणी मार्केटमध्ये बुद्धाच्या मूर्त्या, पेंटिंग्सचे लघु प्रतिकृती, भिंतीचित्रे, हस्तनिर्मित दगडी वस्तू व खाद्यपदार्थ यांनी दुकाने सजलेली दिसतात. हे सर्व पाहून वस्तू घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. मार्केटच्या बाजूलाच छोटेसे गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप सारी खेळणी ठेवलेली आहे आणि येथे पोहोचल्यावर मुलं येथे खेळण्याचा खूप आनंद घेतात. मुख्य पार्किंग एरिया पासून लेणी पर्यंत 4 किमी प्रवास हा सरकारी बसने करावा लागतो. संरक्षणाच्या दृष्टीने खाजगी वाहनांना लेणी पर्यंत जाऊ दिले जात नाही. त्यामुळे हा 10 ते 12 मिनिटे प्रवास बसनेच करावा लागतो. शाळा वाघेरा या शाळेचे शैक्षणिक सहल अजिंठा लेणी या ठिकाणी प्रस्थान झालेले आहे. मुलंही सकाळपासून खूप आनंदात आणि खुश आहे की त्यांनाही काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. यातून मुलांच्या वर्षभर मुलं जे अभ्यास करतात त्या अभ्यासातून कुठेतरी विरंगुळा म्हणून आणि नवीन माहिती कळावी या दृष्टीने शाळेची सहल आयोजित केली असते. एका काचेच्या बॉक्समध्ये अजिंठा लेणीची प्रतिकृती ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. मातीचा प्रकार, त्याचे जवस याप्रमाणे मटेरियल तयार करायचे, डिंक टाकायचं, बेल टाकायचं, जवस टाकायचं, बेल असं मिक्स करायचं, त्याचं प्लास्टर बनवायचे. प्लास्टर केलं याप्रमाणे ते पहिला स्केच करायचं. स्केचिंग केला तर तडे गेले, मग यानंतर त्याला हे चुना लावायचे, चुना लावायचं, मग पेंटिंग तयार करायचं. वनस्पतीपासून तयार केलेले कलर, या कलरला 2200 वर्ष दगड होते. स्टोर पावडर दगड होते, प्रत्येकाचे दगड होते आणि ते प्रत्येक गड्डे तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये लाल दगड, जुळा दगड, हिरवा दगड असे मिक्स करायचे दगड आणि मिक्स केलं. मग त्यांच्यामध्ये जंगलातले ते डिंक असतात का झाडांचे, त्याचं पाणी करायचं, त्याच्यामध्ये सोडायचे त्यावर बाइंडिंग येण्यासाठी. अनेक वर्ष, 5 वर्ष, 1000 टिकले पाहिजे. हे टेक्निकल. आणि तुम्ही चांगलं कलर घ्या, लगेच 1 वर्ष तुम्हाला लागतो. तर याप्रमाणे मटेरियल मिक्स केलं, या जंगलातले पक्षी त्यांचे पीसेस, त्याचे पीस जमा करायचे, मोराचे पीस, कबुतराचे पीस, पक्ष्याचे पीस, त्यापासून ब्रश बनवायचे आणि ब्रश केलं की या माध्यमातून पेंटिंग काम करायचे. बसमधून उतरल्यानंतर मुख्य द्वारापासून अंदाजे 300 ते 400 मीटर अंतर सौम्य चढावर चालत जावे लागते. हा मार्ग नीट आखलेला असून पायऱ्या, रेलिंग आणि विश्रांतीसाठी जागा उपलब्ध आहे. चढावरून जाताना अजिंठा खोऱ्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. कुठं आहे जनरेशनसोबत लाईटसोबत, लाईट वगैरे. तू छान वाटतं.
फार चढताना मात्र विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावण्याचा झाला होता, परंतु आम्ही मात्र सर्व शिक्षक थकून गेलो होतो. अजिंठा लेणी भारतातीलच नव्हे तर जगातील अत्यंत महत्त्वाच्या प्राचीन बौद्ध कलास्थानांपैकी एक मानला जातो. 1983 साली युनेस्कोने अजिंठा लेणींना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. लेणी क्रमांक 1 मध्ये पद्मपानी बोधिसत्व आणि वज्रपानी ही जगप्रसिद्ध अशी चित्रे आहेत. अजिंठा लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 6वे शतक या कालावधीत झालेली आहे. या काळात बौद्ध भिक्खूंनी ध्यान, अध्ययन व निवासासाठी या लेणीचा उपयोग केला. दाखवलेले आहे बरं का, म्हणून याला सिंहासन म्हणलं गेलेलं आहे. सिंहासनमध्ये बसण्याचं आणि बसण्याची पोझिशन आपण बाकीच्या लेण्यामध्ये पाहिलं. पद्मासनमध्ये तिची व्याख्यान मुद्रा आहे, ही पण व्याख्यान मुद्राच आहे, पण बसण्याचं जे आसन आहे हे चेंज आहे. प्रालंब पादासन म्हणतात याला. अजिंठा लेणी एकूण 30 गुफा आहेत. या लेणी 2 प्रकारच्या असून चैत्यगृह प्रार्थना व पूजेसाठी आणि विहार भिक्खूंच्या निवासासाठी आहेत. सर्व लेणी डोंगरात खडक कोरून तयार केलेल्या आहेत. कोणतीही विटा, सिमेंट किंवा चुना वापरलेला नाही. ही गोष्ट अजिंठा लेणीचे खास वैशिष्ट्य आहे. अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहेत त्या त्यांच्या भिंतीचित्रामुळेच. ही चित्रे नैसर्गिक रंगांनी काढलेली असून आजही जिवंत वाटतात. या चित्रांमध्ये मुख्यतः भगवान बुद्धांचे जीवन, जातक कथा, राजदरबार, राणी, नर्तकी, व्यापारी, सामान्य जनता, करुणा, त्याग, अहिंसा व मानवता यांचे दर्शन घडवतात. लेणीतील शिल्पकला अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण आहे. बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावरील शांती, डोळ्यातील करुणा मुद्रा पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतात. प्रत्येक शिल्पातून बौद्ध धर्माचे तत्वज्ञान स्पष्टपणे दिसून येते. अजिंठा लेणी केवळ धार्मिक स्थळ नसून त्या भारतीय कला, इतिहास व संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. या लेणीमुळे भारताची चित्रकला, शिल्पकला व स्थापत्यकला जगभर पोहोचली. इसवी सन 1819 साली ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी या लेणीचा पुनश्च शोध लावला. त्यानंतर जगाचे लक्ष अजिंठा लेणीकडे वेधले गेले. अजिंठा लेणी म्हणजे दगडात कोरलेली कथा, रंगात साठवलेला इतिहास आणि ध्यानातून निर्माण झालेली कला आहे. आता नुकतीच आमची सहल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेरा ही सरतीच्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे. नुकताच आम्ही अजिंठा लेणी या संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये या संपूर्ण लेणींचा अभ्यास करत आता चिमुकले आमच्या घराच्या दिशेने निघालेलो आहोत. संध्याकाळची वेळ झालेली होती. मुलांना सुद्धा आता भुका लागलेल्या होत्या. मग आम्ही सुंदर अशी भेळ बनवली आणि सर्वांनी मिळून भेळेचा आस्वाद घेतला. सहलीतून आम्हाला कळले की या लेणी भारताच्या गौरवशाली
भूतकाळाची साक्ष देतात आणि मानवतेचा संदेश देतात. आता